जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या काही दर्शकांचे क्वेरीज आहेत, तर त्याचं सोल्युशन काय आहे आपण इथे या वीडियो मध्ये पाहूया. एक आपले दर्शक कमेंट्स करतायत, मेरे कास्ट सर्टिफिकेट में साक्षी डॉटर ऑफ की जगह सन ऑफ लिखा है तो प्रॉब्लेम आएगी. हे बघा, आता जर म्हणजे असं तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वर असेल तर बेटर वे तुम्ही जो नवीन कास्ट सर्टिफिकेट काढा, कारण त्याच्यावरती कास्ट सर्टिफिकेट एडिटची लिंक नाहीये आणि ती तशी प्रोसेस सध्या तरी नाहीये. तर बेटर वे असा जर म्हणजे प्रॉब्लेम असेल तर नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. आणि समजा जर कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तरी म्हणजे अडचण तसा म्हणजे काही येत नाही, कारण तुमचं जो नाव आहे एज्युकेशन डिपार्टमेंटचं कास्ट सर्टिफिकेटचं नाव फक्त ते रिलेशन मध्ये म्हणजे येते. तर अशा वेळेस अफिडेव्हिट एक करून ठेवा का म्हणजे अनावधानाने माझ्याकडनं असं म्हणजे झालेलं आहे. आणि समजा तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर बेटर वे कास्ट सर्टिफिकेट चेंज करून घ्या. नेक्स्ट क्वेरी आहे, सर वडिलांच्या सोबतच आईच्या जातीचे सर्टिफिकेट पण मुलांना मिळावं ही मागणी पूर्ण होऊ शकते का, आणि असं झालंच तर SC ST आरक्षणावर काय परिणाम होणार, यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज. तर हे बघा, मुळातच आपला जो देश आहे तो मातृसत्ताक देश आहे, सॉरी पितृसत्ताक देश आहे. तर आपल्याकडे जे आपल्या देशामध्ये जात जी ठरली जाते ती वडिलांकडच्या ब्लड रिलेटिव्ह वरनं ठरली जाते. वडिलांची जी जात असत ती जन्माला आल्यानंतर ती जात मुलाला जाते. आता याच्यामध्ये आपल्याकडं काही एक्सेप्शन आहेत, म्हणजे जसं पितृसत्ताक देश असला तरी काही समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती आज पण आहे, जसं देवदासी झालं तर किंवा आणखी ज्या म्हणजे ज्या महिला म्हणजे देवदासी नंतर मग आणखी म्हणजे असे जे पण मातृसत्ताक समाज आहे तर त्यांना म्हणजे त्यांच्या आईच्या वर्ण म्हणजे हे म्हणते. आता कुमारी माता असलं तरी त्याला आईच्या जातीवरनं त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळतो, कास्ट व्हॅलिडिटी मिळते. हे याच्या संदर्भामध्ये म्हणजे GR वगैरे आहे. आता काही वेळेस अपवादात्मक परिस्थिती असं होतो का मूल लहान असताना बाप घर सोडून जातो किंवा बेपत्ता होतो. अशा वेळेस तो मूल जो आहे आईच्या समाजात आईच्या सहवासात वाढतो, आणि अशा केसमध्ये त्याचा ऍक्च्युली काही GR नाहीये, परंतु उच्च कोर्टाचा हायकोर्टाच्या निर्णयाच्या आधारे असे जे बालक आहेत त्यांना आईच्या वर्ण कास्ट सर्टिफिकेट मिळते. म्हणजे त्याचा कायदा नाहीये, परंतु त्या कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे प्रकरण परतवे ते म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो ते, आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिला जातो. आता प्रश्न आहे का आईच्या जातीवरनं मुलांना जात मिळावं हे म्हणजे फार कठीण आहे, आपल्या देशात तरी कठीण. आणि असं जर झालं विचार केला तर फार गोंधळ. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो केंद्राचा पण GR म्हणजे तो सांगतो, आणि आपल्या स्टेटचा पण GR म्हणजे पितृसत्ताक अनुसार वडिलांची जातच म्हणजे ती मुलांना लागते. आता हा जर म्हणजे आईची जातीचा समजा जर झालं तर गोंधळ नक्कीच निर्माण होईल. आता तुमचा जो प्रश्न आहे SC ST आरक्षणावर परिणाम होईल का, आता ह्याचा परिणाम सगळ्यांवरच होईल. मात्र एक नक्की आहे का जर असं झालं तर आपल्या ज्या देशामध्ये म्हणजे जातीय जे तणाव आहे तो नक्कीच दूर होईल. मग एक तऱ्हेने आंतरजातीय विवाह करण्याचा जो आहे म्हणजे ते प्रोत्साहन लोकांना होईल, आणि लोक आंतरजातीय विवाह करण्यास सुरुवात करतील. जसा प्रगत राष्ट्रामध्ये काळ्या गोऱ्यांचा म्हणजे 2 वर्ण होते आणि त्यावेळेस भरपूर म्हणजे त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. आज ते काळे गोरे म्हणजे ते सगळं विसरले, ते रोटी व्यवहार बेटी व्यवहार करतात. असं जर आपल्याकडे झालं तर जातीयता जी आहे त्याचा जो विष आहे तो कमी नक्की होईल.
नेक्स्ट क्वेरी आहे सर, जात पडताळणीच्या सुनावणीला आपण काही नवीन पुरावे देता येतात का व कशा पद्धतीने? हे बघा, जात पडताळणीच्या सुनावणीच्या वेळेस आपण नक्की जे पुरावे आहेत ते नवीन देऊ शकतो आणि त्याचा जो फॉर्म 11 आहे ते मी आता पुढे याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा. एका दर्शकाचा कॉमेंट आहे, महाराष्ट्रात एनसीएल साठी इन्कम सर्टिफिकेट देताना सॅलरी आणि शेतीची इन्कम इन्क्लूड होते का? हे बघा, GR काय म्हणतोय का तुमच्या फॅमिलीची सर्व स्त्रोतातून इन्कम, म्हणजे सगळे स्त्रोत जितके स्त्रोत असतील आणि पूर्ण फॅमिली, तर ह्या एनसीएलच्या संदर्भामध्ये जो GR आहे 34 पानाचा GR, तो फार मोठा GR आहे, तो आता इथं स्पष्ट करता येणार नाही. परंतु माझ्या जी वेबसाईट आहे डिजिटल बनव 786 blogspot वरती मी तो GR अपलोड केलेला आहे, एकदा ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण कल्पना येईल. आता हा जो मार्गदर्शकांनी सांगितलेला तो सुनावणीच्या वेळेस आपल्याला जे दुसरे पुरावे देता येतात, हो येतात. हे बघा, सुनावणी कशासाठी होते? ज्यावेळेस तुमच्यामध्ये समितीला तुमच्या प्रकरणामध्ये काय संशय असेल तर त्यावेळेस ते सुनावणीला बोलवतात आणि तुमच्याकडनं काही म्हणजे तुम्ही जात सिद्ध करण्याच्या संदर्भात ते प्रश्न वगैरे विचारतात आणि अशा वेळेस तुमच्याकडे आणखी काही पुरावे असले तर तुम्हाला ते देऊ शकतात. आता यांनी इथं एका दर्शकांनी कॉमेंट केला, सर फॉर्म 11 फुल फिलिंग प्रोसेस सांगा. आता हा फॉर्म जो आहे तुम्ही आपण आपल्या बार्टीच्या वेबसाईट वरती जो रूल्स आहे ऍक्ट अँड रूल्स, तो जो कॉलम मध्ये गेला का तुम्हाला 2012चा जो आपला रूल आहे त्याची लिंक भेटेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म 11 भेटेल. आता इथं तुम्हाला जी आहे तुमची जी कमिटी आहे, तुम्ही कोणत्या कमिटीमध्ये अप्लाय केला, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट ज्या म्हणजे जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याच्या कमिटीला तुम्हाला अप्लाय करायचंय आणि ट्राईब असेल तर तुमचे जे संबंधित ट्राईब आहे त्याचा इथं वर्णन करायचंय. आता अपील आता तुमची पहिली अपील असेल, हे तसा ऑफिशियल यूज आहे, नाही लिहिलं तरी चालेल. इथं अप्लिकंटचं नाव, आता इथं तुम्ही ज्याच्या नावाने तुम्ही व्हॅलिडिटी काढताय त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर इथं म्हणजे हे रेफरन्स वगैरे हे सोडून द्यायचंय आणि इथं मग तुम्हाला कॉम्पोनंट ऑथॉरिटी डिव्हिजन वगैरे हे तुम्ही तुमचं जो जात पडताळणीची आहे त्याच्या संबंधित आहे. आता इथं ग्राउंड्स, आता तुम्हाला ग्राउंड तुम्ही जी जात तुम्ही दावा केलेला आहे त्या जातीचा, ज्या कास्ट सर्टिफिकेट वरून तुम्ही तुमच्या जातीचा दावा केलेला आहे, तर ती जात तुमची कोणत्या ग्राउंड्स वरती तुम्ही तुमची जात म्हणजे सांगतायत का मी या जातीचा आहे, मग ते तुम्हाला 3 असेल, 1, 2, 3 किंवा 3पेक्षा जास्त असेल, जेवढे पण असेल तेवढे ग्राउंड्स तिथं लिहायचे आणि ग्राउंड्स लिहून त्याच्यानंतर आता हे 3 लिहिलं का मग त्याच्यानंतर तुमचे ग्राउंड्स काय आहेत का फेरफार उतारा ऑफ ग्रँडफादर आहे का स्कूल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे शाळेचा निर्गम उतारा, आजोबा पंजोबा जे काय असं तुमच्याकडे, तर हे तुम्हाला तिथं ते ग्राउंड्स लिहायचे आणि त्याच्यानंतर मग प्रेयर, मग त्याच्यानंतर खाली इट इज देअर फॉर मोस्ट रिस्पेक्टफुली सबमिटेड दॅट, तर मग इथं तुम्हाला लिहायचे, तुम्ही हे मराठीमध्ये पण लिहू शकता काय घेऊन आणि इथं शेवटी लिहायचंय का माझ्याकडे एवढेच पुरावे आहेत तरी पुढील निर्णय समितीने घ्यावा, असं करून सिग्नेचर करून आणि तुमच्याकडे जे काय तुम्ही पूर्वी डॉक्युमेंट दिलेले असेल आणि नंतर तुमच्याकडे अवेलेबल झालेले असेल तर ते पण पुरावे इथं तुम्ही जॉईंट करून समितीला देऊ शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, आय वॉन्ट चेंज माय वाईफ नेम, विच ऍड्रेस डॉक्युमेंट अपलोड, हर ऍड्रेस प्रूफ करंट ऑर पॅरेंट्स. हे बघा, आता तुम्ही जिथं गजेट साठी अप्लाय करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मिसेसचा म्हणजे करताय, तर अशा वेळेस तुमची मिसेस जी सध्या करंट मध्ये कुठं राहते तो ऍड्रेस लिहायचा आणि हे लक्षात घ्या, तो ऍड्रेस करंटचा लिहिल्यानंतर तुम्हाला त्या करंटचा प्रूफ पण लागेल म्हणजे ऍड्रेस प्रूफ. तर हे केलं म्हणजे तुम्हाला तिथं करंटचा लागेल.
आणि वडिलांकडचं फक्त तुम्हाला म्हणजे पहिले पूर्वीचं नाव असं असं होतं, आताचं नाव असं असं आहे. आता म्हणजे नवीन नावाचा प्रूफ प्लस नवीन नावाचा ऍड्रेस पण तुम्हाला द्यावा लागेल आणि तो ऍड्रेस असेल तर तुमच्या मिसेसचा असेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्याकडं महसुली पुरावा शेतीचा फेरफार आहे आणि कोतवाल बुकाची नक्कल आहे 1950 आधीची, तर होईल का माझी व्हॅलिड? हो होईल ना. फक्त तुम्हाला आता कसं आहे, मानक दिनांक आता तुमचा समजा SC ST असेल तर 1950 पूर्वीचा पुरावा पाहिजे, VJMK असेल तर 1961 पूर्वीचा, OBC असेल तर 1967 पूर्वीचा. आणि ह्या मानक दिनांकापूर्वीचे पुरावे असेल आणि तुमच्याकडे 2 पुरावे आहेत, एक तर तुम्ही महसुली पुरावा फेरफार पण आहे आणि कोतवाल बुकाचे नक्कल पण आहे, तर नक्कीच तुमचा होईल. आणि फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायचं का आपण फक्त पुरावे अपलोड केले तर त्याचबरोबर आपले जे पुरावे आपण जोडलोय ते नातलग आपलेच आहेत हे पण जरा सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच कसं होतं का बाबा तुम्ही समिती तुमच्या प्रकरणाकडे काय बघणार आहे, तुम्ही नाम सदृश्य व्यक्तीचा डॉक्युमेंट वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करताय. आता समजा तुम्ही तुमच्या आजोबाच्या पंजोबाच्या डॉक्युमेंट वरून जात सिद्ध करताय, ते तुमचेच पंजोबा आहेत. मग हे कसं करता येईल का तुमची जी वंशावळ ती सविस्तर विस्तृत करा. आता पंजोबा घेतलाय, मग आजोबा, चुलत आजोबा वगैरे, मग त्या तुमच्या आजोबांचे किती मुलं मुली, चुलत पंजोबांना किती, असे म्हणजे विस्तृत करा आणि त्याच्या डॉक्युमेंट अपलोड करा. म्हणजे समितीला प्रोत्साहन पण मिळतंय आणि त्यांचा समाधान होतो का या समाजाचा आहे आणि याला या जातीचा आहे, समाधान होतो आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळते. नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, मला एक विचारायचं, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये काय काय लागतंय आणि सेंट्रल मध्ये आपल्याला OBC प्रूफ करायची आहे तर कुठला तालुका डॉक्युमेंट अप्लाय केलं पाहिजे? हे बघा, मुळातच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जातीचा दाखला जिथनं काढतो तिथंच आपल्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी त्याच तहसीलच्या सेतू केंद्रामधनं किंवा मायसेवा केंद्रातनं अप्लाय करायचा असतो. आणि जे डॉक्युमेंट आपण देतो स्टेट साठी तेच आपण सेंट्रलला पण दिले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर तुमचा कास्ट सर्टिफिकेट असेल तर जास्त ऍक्च्युअली पाहत नाही, परंतु बेटर वे आपण ते दिलेलं बरं. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.